राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, बाजारभाव, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। आज 11 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत। शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आहेत। चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेसंदर्भात आहे। खरीप हंगाम 2025 साठीची नवीन सुधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे का, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। योजनेची जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली असून आतापर्यंत खूप कमी शेतकऱ्यांनी विमा भरला आहे। विधानसभेतही या विरोधात आवाज उठवला जात आहे। या नवीन योजनेतील नेमके धोके काय आहेत आणि दुसरीकडे खरीप हंगाम 2024च्या रखडलेल्या पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत। त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील। सध्याची हवामान प्रणाली पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड आणि झारखंडच्या आसपास आहे। याचा प्रभाव म्हणून मध्य प्रदेशात पाऊस वाढलाय। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुद्धा उत्तरेकडील भागातूनच गेलाय, त्यामुळे त्याच पट्ट्यात विशेष पाऊस आहे। मात्र महाराष्ट्राकडे सध्या कोणतीही मागणी मोठी हवामान प्रणाली सक्रिय नाहीये। यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे झालं आहे। ढगाळ वातावरणही काही प्रमाणात कमी झालंय। सध्या नागपूर, भंडारा, गोंदिया, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे। मराठवाड्याच्या उत्तर भागांमध्येही थोडे ढग असले तरी राज्यातील बहुतांश ठिकाणी आता कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे। येत्या 24 तासातील पावसाची शक्यता पाहिल्यास भंडारा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही 1 ते 2 ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे पूर्वेकडील भाग, सातारा, पुणे पूर्व भाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये स्थानिक ढग तयार होऊन तुरळक ठिकाणी म्हणजेच 1 ते 2 भागांमध्ये गडगडाटासह थोडाफार पाऊस होऊ शकतो, पण पावसाची व्याप्ती खूप कमी राहील। धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या मधल्या भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरच्या उर्वरित भागांमध्येही मोठा पाऊस नाही झाल्यास एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील, पण विशेष पावसाची शक्यता या ठिकाणी नाही। यानंतर पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी एक महत्त्वाचे अपडेट। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे किंवा ज्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षातील 3 गॅस सिलेंडरचे अनुदान सबसिडी यापूर्वीच महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आले होते। आता ही योजना पुढे कशी राबवली जाणार आणि पुढील अनुदान कधी मिळणार अशी मोठी विचारणा होत होती। जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती आणि जुलै 2025 मध्ये तिला 1 वर्ष पूर्ण झालंय। आता 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी पात्र महिलांना 3 मोफत गॅस सिलेंडरचं अनुदान मिळणं अपेक्षित आहे। या संदर्भातील ताजी माहिती अशी आहे की ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात 3 गॅस सिलेंडरची सबसिडी एकदम जमा केली जाणार आहे। या अनुदानाच्या वितरणासाठी राज्य शासनाने आता प्रत्येक विभागाला निधी देण्यास सुरुवात केली आहे। नुकतेच 10 जुलै 2025 रोजी आदिवासी विकास विभागासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यात आलाय। या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या महिला लाभार्थ्यांना गॅस सबसिडी देण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी 15 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सिलेंडरच्या सबसिडी व्यतिरिक्त उर्वरित गॅसची रक्कम 3 सिलेंडरसाठी शासनाकडून दिली जाते। एका महिन्यात जास्तीत जास्त 1 सिलेंडर याप्रमाणे वर्षाला 3 सिलेंडरचे अनुदान लाभार्थ्यांना मिळते। आता लवकरच इतर विभागांसाठी म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्ग आणि अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरित केला जाईल आणि ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात 3 गॅस सिलेंडरचं अनुदान डीबीटीद्वारे जमा होईल। आणि आता सर्वात मोठी आणि सविस्तर बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो होतो, पीक विमा योजनेच्या सद्यस्थितीबद्दल। नवीन पीक विमा योजनेतील बदल आणि शेतकऱ्यांचा विरोध।
खरीप हंगाम 2025 पासून राज्यात सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांनी विमा भरायला सुरुवातही केली आहे. मात्र या योजनेतील जाचक बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी आहे. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून ही नवीन योजना आणली गेली. या योजनेत असलेले महत्त्वाचे ट्रिगर उदाहरणार्थ स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड, काढणी पश्चात नुकसान बंद करून आता केवळ पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र ही योजना सुद्धा कप अँड कॅप मॉडेल नुसारच 80-110 राबवली जाणार आहे. मग जर मॉडेल तेच आहे तर शेतकऱ्यांना थेट फायदा देणारे ट्रिगर का बंद केले गेले, असा संतप्त सवाल शेतकरी आणि संघटना विचारत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही या विरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे. सदाभाऊ खोत, सतेज पाटील, रोहित पाटील, कैलास पाटील, रोहित पवार आणि राजेश विटेकर यांसारख्या अनेक लोकप्रतिनिधींनी या योजनेतील त्रुटींवर बोट ठेवलंय. आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतील या योजनेतील गोलमाल कारभारावर अतिशय सडेतोडपणे प्रश्न विचारले. त्यांनी निदर्शनास आणून दिलंय की 2024 ते 2025 मध्ये शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक विम्यांपैकी जवळजवळ 80% रक्कम ही केवळ स्थानिक आपत्तींच्या ट्रिगरमुळे मिळाली होती. जर हाच ट्रिगर शेतकऱ्यांना एवढा मोठा आधार देत असेल तर तो बंद करून शासन नक्की कोणत्या आधारावर विमा देणार आहे? उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यात 443 कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा मंजूर झाला, पण त्यातील बहुतांश रक्कम ही पावसाचा खंड अर्थात मिड टर्म आणि स्थानिक आपत्तीच्या दाव्यांमुळे मिळाली आहे. पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार म्हणजेच इल्ड बेस मिळालेली रक्कम केवळ 17 ते 18 कोटी रुपये आहे. याचाच अर्थ जर नवीन योजनेनुसार पीक विमा दिला असता तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागलं नसतं. या जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी 1,70,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा भरला होता, तर यावर्षी ही आतापर्यंत संख्या 5 ते 10 लाखांच्या आतच आहे. रोहित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारला, एखाद्या बँकेत चोरी झाली तर आपण बँकच बंद करायची का? म्हणजेच काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करायच्या की शेतकऱ्याला फायदा देणारी संपूर्ण प्रणालीच बंद करायची? यावर कृषी मंत्र्यांनी दिलेलं उत्तरही समाधानकारक नव्हतं. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना फायदे देणारे महत्त्वाचे ट्रिगर परत आणले जात नाहीत तोपर्यंत शेतकरी या योजनेत सहभागी होणार नाही हे चित्र दिसत आहे. खरीप 2024च्या रखडलेल्या पीक विम्याचे पैसे कधी मिळणार? आता 2024च्या पीक विम्याच्या वाटपाबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे. राज्य शासनानं आपला उर्वरित असलेला 1028 कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता पीक विमा कंपन्यांना दिलाय. आता या रकमेतून कंपन्या शेतकऱ्यांच्या मंजूर झालेल्या दाव्यांचे पैसे देतील. जी रक्कम वाटप करायची बाकी होती ती आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. परभणी जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचे काढणी पश्चात नुकसानीचे पोस्ट हार्वेस्ट दावे बाकी होते त्यापैकी 7,961 शेतकऱ्यांचे दावे मंजूर होऊन त्यांना 17 कोटी रुपयांची रक्कम आता वितरित केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 2,32,851 शेतकऱ्यांना 278 कोटी 71 लाख रुपयांचा विमा मंजूर झाला होता. त्यापैकी काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते. आता उर्वरित एकूण 70,954 शेतकऱ्यांना 81 कोटी 80 लाख रुपयांचा विमा वितरित केला जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणावर पीक कापणीच्या अहवालानुसारचा इल्ड बेस विमा आहे. धाराशिव जिल्ह्यातही आता पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते. आता उर्वरित 75,677 शेतकऱ्यांना साधारणपणे 55 कोटी रुपयांचा विमा वितरित केला जाणार आहे. जालना जिल्ह्याच्या विम्याचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती रक्कम मिळणार हे स्पष्ट होईल. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पोस्ट हार्वेस्ट आणि इल्ड बेसचा विमा मिळू शकतो. इतर जिल्हे याशिवाय बीड, जळगाव मधील 40 गाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही महसूल मंडळांमध्येही विमा मंजूर होण्याची शक्यता आहे. तुम्हाला विमा मिळणार का हे कसं तपासावं? बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याला विमा मंजूर झाला पण तो आम्हाला मिळणार का? एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्ह्याला निधी मिळाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतीलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला विमा मिळणार आहे की नाही हे तपासण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या वेबसाईटवर तुमच्या पॉलिसी नंबरनं लॉग इन करा आणि क्लेम स्टेटस तपासा. जर तिथं तुम्हाला रक्कम दाखवत असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही व्हॉट्सॲपवरही ही स्थिती तपासू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे, जे शेतकरी 2025चा पीक विमा भरायचा विचार करत आहेत त्यांनी घाई करू नये. योजनेतील बदलांसाठी सर्व स्तरातून दबाव वाढत आहे. त्यामुळे काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडी वाट पाहून परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या.
आणि आपण दररोज अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो। जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।